नमस्कार. आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना आपल्याला अंतर्बाह्य हादरून सोडणारी आहे. म्हणजे ही घटना इतकी भयंकर होती की या प्रकरणाची चर्चा जगभर झालेली होती. एक अत्यंत सुंदर, एक अत्यंत देखणी अशी तरुणी होती. त्या तरुणीचे करवतीनं तुकडे करण्यात आले आणि ज्यांनी हे तुकडे केले त्यांनी त्या तुकड्यांचं सूप बनवलं आणि ते सूप बनवून तिने पिलेले होते. अशा पद्धतीनं अंगावरती शहारे आणणारी ही घटना आहे आणि ती घटना घडली होती चीनमध्ये. तर हाँगकाँग कोवलोन नावाचा भाग आहे. आता या भागामध्ये एबी चॉय टिनफुंग नावाची एक तरुणी राहते आहे. आता तिच्याबरोबर तिचे आईवडील आहेत आणि एकूण त्यांना 3 मुली होत्या. त्या 3 मुलींपैकी एबी चॉय जी आहे ती सगळ्यात मोठी मुलगी आहे आणि अत्यंत श्रीमंत असं एक सुखवस्तू असं घर आहे. आणि ह्याच्यामध्ये ही एबी चॉय जी आहे ती सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे बनवायची, त्याच्यामुळे तिला त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळालेली होती आणि दिसायलाही अत्यंत देखणी होती, सुंदर होती आणि तिनं मॉडेलिंग क्षेत्रामध्ये पण पदार्पण केलेलं होतं. याच्यातूनही तिला चांगला पैसा मिळत होता, प्रसिद्धी मिळत होती. म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी सगळं आता तिच्या पायाशी लोळण घेत होतं. आता या एबी चॉयनं अगदी कमी कालामध्येच प्रचंड लोकप्रियता मिळवलेली होती आणि मोनाको नावाचं मासिक जे आहे त्याच्या कव्हर पेजवरती सुद्धा ती झळकलेली होती. आणि वयाच्या 18व्या वर्षी या एबी चॉयनं ॲलेक्स कॉंग नावाचा एक तरुण आहे त्याच्याबरोबर ती लग्न केलं होतं. त्यानंतर तिला 2 मुलं झाली. एका बाजूला संसार सुरू झाला होता, दुसऱ्या बाजूला तिचं स्वतःचं काम चाललेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये मग त्या तरुणीनं म्हणजे सगळे ओढाताण होत होते, पण नंतर पती आणि पत्नीमध्ये वाद झाला आणि त्याच्यानंतर मग या दोघांनी घटस्फोट घेतलेला होता. त्यानंतर मग हिनं दुसरं लग्न ताम चक क्वान नावाच्या एका तरुणाबरोबर ती केलेलं होतं. या लग्नातनं सुद्धा तिला 2 मुलं झालेली होती. अशा पद्धतीनं 4 मुलांचा सांभाळ ती करत होती. आता तारीख आहे 21 फेब्रुवारी 2023. आता या दिवशी शाळेतून मुलांना आणण्यासाठी एबी जी आहे ती घरातनं बाहेर पडली होती. मात्र ती शाळेतही पोहोचली नाही आणि परत घरी कधीही माघारी आलेली नाही. आता त्याच्यानंतर घरच्यांनी तिचा शोध घेतला, ती काही सापडली नाही. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नंतर त्यांनी पोलिसांमध्ये दाखल केलेली होती. पोलिसांनी मग चौकशीला सुरुवात केली. त्याच्यानंतर मात्र एक 2-4 दिवसानंतर पोलिसांनी शोध घेतला तरीसुद्धा तिचा काही तपास लागला नाही. सगळीकडे चौकशी केली, विचारपूस केली, सगळीकडून माहिती घेतली, तरीही काही कळलं नाही. आता ज्यावेळेस पोलिसांनी एबी चॉयच्या वडिलांकडे चौकशी केली त्यावेळेस म्हणजे ती कुठं राहू शकते का, तिचे मित्र मैत्रिणी वगैरे कोण, हे सगळं विचारलं. त्यावेळेस मग त्यांना एक म्हणजे वडिलांकडून एक अशी माहिती मिळाली की एबी चॉयचा माजी सासरा म्हणजे पहिल्या नवऱ्याचा बाप, त्यात तो ताईपो जिल्हा आहे त्या ठिकाणचं लुंगमे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये राहतो आहे. आणि म्हणजे तिचा नवरा, सासरा, दीर वगैरे सगळे तिथं राहत आहेत आणि हे घर भाड्यानं दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी ते राहत होते. आता लगेच पोलीस ते जे आहेत ते लुंगमे नावाच्या गावामध्ये पोहोचतात. आता तिथं पोहोचल्यानंतर मात्र सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का बसतो, कारण त्या घरामधलं सामान जे आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं होतं, रक्ताचे डाग पडलेले होते आणि घरामध्ये एका मृतदेहाच्या शरीराचे अवशेष पडलेले होते. मांसाचा लगदा करण्याचं मशीन होतं, यांत्रिक करवत होता आणि 2 मोठमोठाली भांडी होती, म्हणजे सूप शिजवण्याची जी भांडी होती तशा पद्धतीची होती, हातोडी होती आणि फ्रीजरसुद्धा होतं आणि फ्रीजरमध्ये काही मृतदेहाचे अवशेष पडलेले होते. आणि मोठ्या सूपच्या भांड्याच्या पातेल्याला त्या मांसाचे तुकडे चिकटलेले होते. आता एवढी मोठी एक खोकं होतं त्या बाजूला, त्या खोक्यामध्ये एक मुंडकंसुद्धा होतं आणि त्यानं एका कुठल्यातरी अणकुचीदार हत्यारानं ते कापलेलं होतं आणि मृतदेहाचे 2 पाय कापून त्या ठिकाणी ठेवलेले होते. आता हे सगळं बघितल्यानंतर मात्र म्हणजे पोलीससुद्धा चक्रावले आणि संशय आला की हा मृतदेह 28 वर्षाच्या एबी चॉयचाच असला पाहिजे किंवा असावाच, कारण ती इकडं आली होती असं जाणवत होतं. आणि जरी ती नसेल तरी कुठल्या तरी माणसाचं हे सगळं आहे. आता हे पाहिल्यानंतर मात्र पोलिसांनी हे सगळं जमा केलं, फॉरेन्सिक टीमला बोलवलेलं आहे आणि लॅबमध्ये ते सगळं पाठवलेलं आहे. त्यानंतर मग हिचा नवरा जो आहे ॲलेक्स त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिचा सासरा आणि सासरा होता क्वांग काऊ आणि सासू होती जेनी ली, ह्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर मग त्यांच्याकडून चौकशीला सुरुवात झाली आणि यावेळेस मग यांनी कबूल केलं की यांनीच एबी चॉयची हत्या केलेली होती. आता प्रश्न हा होता की यांनी हत्या का केली आणि कशी केली होती. तर एबी चॉयचं पहिलं लग्न झालेलं होतं ते ॲलेक्स बरोबरती होतं. आता ॲलेक्स जो आहे तो भाड्याच्या घरामध्ये राहत होता आणि त्यांचा संसार चाललेला होता. आता इकडं ही जी आहे ॲबी जी आहे तिचं मीडियामध्ये काम चाललेलं होतं, तिला चांगली प्रसिद्धी मिळत होती, त्यानंतर मॉडेलिंगमध्ये गेली होती, पैसा प्रसिद्धी सगळं तिच्या पायाशी लोळण घेत होतं. पण तिचा नवरा जो आहे ॲलेक्स तो मात्र अजिबात कामधंदा करत नव्हता. बायको एवढं कमवते, आपल्याला कमवायची काय गरज आहे, आणि असं म्हणून मग त्यांचं आपलं मस्त आरामशीर सगळं चाललेलं होतं. आणि सासू सासरे जे होते किंवा दीर जे होते हे सुद्धा बिनकामाचे होते आणि याच्यामध्ये सगळे त्या ॲबी चॉयच्या पैशावरती
तिच्यावरती अवलंबून होते आणि त्याच्यावरून वादाला सुरुवात झाली होती. म्हणजे आता हिनं एक तर नवऱ्याचं बघत होती, सासू सासऱ्यांचं बघत होती, मुलांचं बघत होती, संसार बघत होती, सगळं पैसा सगळं जे काय पाहिजे ते सगळं ही तिथं मॅनेज करत होती. एवढंच नाही, आता दीर जो आहे तर त्या दिराला घर घ्यायचं होतं. हिनं त्याला घर घ्यायला पैसे दिले. त्याच्यानंतर त्याला काही कामधंदा नव्हता, इकडं तिकडं बोंबलत फिरत होता. त्याच्यामुळे मग त्याला तिचा जो म्हणजे गाडी होती तर त्या गाडीवर म्हटले की तू गाडी चालव, म्हणजे मग तुला त्याच्यातनंही 4 पैसे मिळतील. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. याच्यामध्येच आता हिचा नवरा जो होता त्या नवऱ्याला नको ते धंदे करायची सवय लागली आणि यानं काय केलं, पैशासाठी फ्रॉड केलं होतं. म्हणजे सोन्यामध्ये पैसे गुंतवा, मग तुम्हाला एवढा पैसा मिळेल, तेवढा पैसा मिळेल असं काहीतरी सांगून, किंवा 2 जणांनी या 4 जणांना सांगा, 5 जणांनी या 8 जणांना सांगा, अशा पद्धतीनं काहीतरी त्यानं केलं आणि त्याच्यामधून त्यानं लोकांकडून पैसे घेतले होते. आणि त्यानंतर मग कर्जाचा डोंगर झाला आणि पैसे पण बुडालेले होते आणि त्याच्यावरती मग लोकांनी केस वगैरे केली होती. तो खटला सगळा चाललेला होता. आणि या सगळ्यामध्ये मग या ॲबेजॉयची घरची मंडळी जी होती ती तिला म्हणत होती की आता एक काम कर, तू तुझी प्रॉपर्टी जी आहे ती विकून टाक. म्हणजे आता ती प्रॉपर्टीची किंमत साधारणपणे 100 दशलक्ष हाँगकाँग डॉलर बरं का, तेवढी मालमत्तेची किंमत होती. त्याच्यावरून वाद होता. ही म्हणत होती मी माझ्या कष्टाने मिळवलेले पैसे आहेत, कष्टाने मिळवलेली संपत्ती आहे, मी काही विकणार नाही. आणि यांचं म्हणणं होतं तुला संसार करायचा आहे, मुलांना सांभाळायचं आहे, आपलं घरदार हे करायचं, तर तुला ती विकायला पाहिजे. आणि ही काही विकायला तयार नव्हती आणि याच्यामुळे ह्यांचा वाद जो होता तो वाढला आणि हिनं घटस्फोट घेतला, नवऱ्याला सोडून दिलं, 2 मुलांना घेतलं आणि इकडं निघून आली. त्याच्यानंतर मग तिनं वेगळा संसार वगैरे सुरू केलेला होता. आता या सगळ्यामध्ये तो जो पहिला नवरा आहे आणि त्यांच्या कुटुंबाची सगळी नजर हिच्या पैशावरती होती. ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला ते मिळणार नाही आणि मग तुला मारलं तर मग ती सगळी संपत्ती आपल्याला मिळेल असा यांचा भ्रम झाला. आणि त्याच्यानंतर 21 फेब्रुवारी 2023ला त्यांनी गाडीतून तिचं अपहरण केलं. म्हणजे ॲलेक्सचा भाऊ जो आहे तो प्राणी त्या ठिकाणी तिच्या रस्त्यावरती येऊन थांबला. आता माहीत होतं मुलांना शाळेमधून आणायला जाते म्हणून, मग यांनी तिला मध्येच अडवलं, गाडीमध्ये घेतलं आणि नंतर घरी आणलं. घरी आणल्यानंतर ह्याच्यावर सही कर, असं कर, तसं कर असं तिला सांगितलं. तिनं नकार दिला. नकार दिल्यानंतर सगळ्यांनी तिला मारहाण केली आणि त्याच्यानंतर मग म्हणजे जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक त्या ठिकाणी मिळाली. आणि या मंडळींनी मग तिचे तुकडे तुकडे केले आणि त्याच्यानंतर त्याचं सूप बनवलं आणि ते सूप ते प्याले. अशा पद्धतीची सगळी माहिती समोर आलेली होती. आता पोलिसांनी सुरुवातीलाच तिचा पती, त्यानंतर तिचा जाव म्हणजे सासरा आणि सासू या प्राण्यांना ताब्यात घेतलेलं होतं. आणि 25 फेब्रुवारी 2023ला ॲलेक्सचा भाऊ अँथनी जो आहे त्यालासुद्धा पोलिसांनी अटक केली होती. तो देश सोडून पळून जाण्याच्या मार्गावरती होता आणि त्याच्याकडे जवळजवळ 50,000 हाँगकाँग डॉलर रोख रक्कम मिळाली आणि 4 मिलियन हाँगकाँग डॉलरच्या किमतीची महागडी घड्याळं होती. अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. पण पैसा आणि प्रसिद्धी ह्याच्यामुळे, म्हणजे ती मुलगी प्रामाणिकपणे काम करत होती, कष्ट करत होती, ती स्वतःच्या कष्टावरती एवढं सगळं मिळवत होती, पण तिच्याच पैशावरती वाईट नजर या लोकांची गेली आणि या लोकांनी तिची अशा पद्धतीनं हत्या केलेली होती. म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी ही जितकी आपल्याला गरजेची आहे त्याच्यापेक्षा त्याचे दुष्परिणामसुद्धा जास्त असतात. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा असतो, प्रसिद्धी असते, त्यावेळेस आपलीच लोकं आपलं दुश्मन व्हायला कमी होत नाहीत, हेही लक्षात ठेवलं. आणि याच्यातनं या प्राण्यांना मिळालं काय? म्हणजे ती 4 मुलं होती, त्या मुलांना म्हणजे मुलांची आई या लोकांनी संपवली. त्याच्यानंतर स्वतःचं सगळं आयुष्य त्याच्यामध्ये आता त्यांना जेलमध्ये घालवावं लागेल. म्हणजे स्वतःही बर्बाद झाले, दुसऱ्यालाही बर्बाद केलं. म्हणजे अशा पद्धतीची ही निवृत्तीची लोकंसुद्धा आपल्या समाजामध्ये असतात. आणि त्याच्यामुळे पैसा आणि संपत्ती याच्या बाबतीमध्ये जेवढं बाहेरच्यांकडून धोका नसतो तेवढा जास्त धोका आपल्या लोकांकडून असतो. त्याच्यामुळे अखंड सावध राहिलेलं कधीही चांगलं आहे. याच्याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.